ठाकरे या शब्दातच खरं तर एक झंझावात, एक वादळ आहे आणि त्याचं कारण म्हणजे या शब्दातलं बाळासाहेब ठाकरे हे नाव. खरं तर एक असं व्यक्तिमत्व ज्यांची भाषणं, ज्यांचं राजकारण, व्यंगचित्र, त्यांचं बोलणं, लिहिणं या आणि इतर बऱ्याच गोष्टी भारावून सोडायच्या. आणि तेच बाळासाहेब ठाकरे पडद्यावर साकारतोय तो म्हणजे अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी. ठाकरे या सिनेमाच्या निमित्तानं नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजयजी राऊत आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी गप्पा मारूया. खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीवर. खरं तर सिनेमाचा विषयी आपण बरंच विविध प्रमोशन दरम्यान बोललो, मात्र सध्या हा सिनेमा एक इतिहास रचतोय. तुमचा शब्द फार महत्वाचा, इतिहास रचतोय. आणि सकाळी 4ला शो आहेत म्हणजे असं होत नाही. साऊथला होता अशा काही अशा प्रकारच्या गोष्टी. आणि तुम्हाला मी सांगेन की पुढल्या 3 दिवसाचे महाराष्ट्रातले बहुतेक सगळे शो बुक झालेले आहेत. म्हणजे आता मला जे ऑनलाईन लोक सांगतायत, माहिती येते आमचे जे इथे ट्रेडर्स आणि ट्रेडर्स, की पुढल्या 3 दिवसाचे शो बुक झाले आहेत. आणि लोक सकाळी जाऊन त्या थिएटरमध्ये पूजा वगैरे करून तो सिनेमा पाहणार आहेत अनेक ठिकाणी. ही श्रद्धा है. बाळासाहेब ठाकरे का किरदार निभाते वक्त ऐसी कोई चीज जो या फिर उनका त्यांचं भाषण असो किंवा त्यांचं व्यंगचित्र काढणं असो किंवा कोणती गोष्ट बोलणं चालणं, यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी नवाजला चॅलेंजिंग वाटली की ते करताना नवाजला बरीच मेहनत घ्यावी लागली? बाला साहब की बहुत सारी चीजें थी जो बहुत ही चैलेंजिंग थी, चाहे उनकी स्पीचेस हो, है ना, चाहे उनका जो उनका कैरेक्टराइजेशन हो, चाहे उनका ह्यूमर हो, है ना. एक ही आदमी में इतनी सारी चीजें, मतलब बहुत बड़ी बात होती है. बाला साहब इसीलिए मल्टी डायमेंशनल व्यक्तित्व था उनका, तो उसको निभा पाना मतलब बहुत ही डिफिकल्ट है. हम कोशिश कर सकते हैं और कोशिश की है, और बिकॉज इट इज बिकॉज ऑफ होल टीम के इतनी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी थी सब पूरी टीम के ऊपर. बट थैंक गॉड, चूंकि जब बायोपिक करते हैं तो उनके हमेशा उनके पर्सनल स्पेस में जाके उनको ऑब्जर्वेशन करना पड़ता है. वो तो मैं नहीं कर सकता था, बट चूंकि राव साहब ने अपनी लाइफ का बहुत बड़ा हिस्सा बाला साहब के साथ गुजारा है, तो वो इन्फॉर्मेशन वहाँ से, वो ऑब्जर्वेशन वहाँ से मिला और वो तैयार किया गया, कैसे गढ़ा, तो वो देख एक कोशिश है बस. कलाकार एक किरदार में जब ढल जाता है तो उससे बाहर निकलना काफी समय लगता है उसके लिए. तो आफ्टर बाला साहेब ठाकरे बायोपिक के बाद नवाज के अंदर के जो बाला साहेब ठाकरे जो किरदार निभाते हुए हुआ था सब जो कुछ, तो वो बाहर आ गए हैं? या फिर मैंने कुछ इंटरव्यूज में भी देखा, उन्होंने कहा कि घर पे मैं बहुत बिंदास्त रहता हूँ अभी. और जब उस दौरान जब मैं कर रहा था तब मैं किसी से, क्योंकि राव साहब भी जो कॉन्फिडेंस मुझे देते थे वो बिल्कुल उसके वजह से मैं फैल जाता था एक्चुअली. तो और वो आ भी गया था, बिकॉज पूरी टीम ने मुझे इतना प्रोटेक्ट करके रखा, इतना संभाल के रखा. क्योंकि क्या होता है ना, एक्टर बहुत नाजुक चीज होता है, यू नो. अब उसे थोड़ा सा कॉन्फिडेंस दो, थोड़ा सा प्रोटेक्ट करके रखो, तो वो अपनी बेस्ट परफॉर्मेंस देने के लिए रेडी रहता है, यू नो. तो उस दौरान मैं बिल्कुल उसमें था. और अब चूंकि खत्म हुए बहुत टाइम आ गया, तो कुछ चीजें रह जाती हैं आपकी, कुछ चीजें अच्छी होती हैं जो उस किरदार की आपके अंदर रह जाती हैं. फिर आपको दूसरा किरदार करना होता है ना, फिर वो दूसरे नए तरीके से स्टार्ट करना पड़ता है. तो ये गिव्ह अँड टेक चलता रहता है. नवाजशी बोलणी झाल्यानंतर जसं शूटिंग सुरुवात केली आणि त्यानंतर कसं माहोल होतं, का वातावरण होतं? मला असं वाटतं प्रत्येक टप्प्याला तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आठवत असतील सीनच्या वेळेस किंवा एखादं शूट होत असताना. नक्कीच प्रत्येक सीनच्या वेळेला मला बाळासाहेब ठाकरे आठवतच राहतात. उद्धव ठाकरेंना मी फार कमी वेळा सेटवरती यायला ते आले माझ्याबरोबर. मी तर आग्रहाने आणायचो. उद्धव ठाकरे 2दाच आले फक्त, ते सुद्धा यायला तयार नव्हते. फर्स्ट टाइम जेव्हा मी एकदा त्यांना आग्रह केला की अरे बाबा चला, आपण एवढं मोठं काम करतोय, तुम्हाला कैसा दिखता आप देख लेना. टूंटू नहीं, मैंने फोटो देखे हैं और मेरे इमोशंस बहुत हे होते हैं. जब पहिल्या वेळेला मी जेव्हा त्यांना गोरेगावच्या एका स्टुडिओमध्ये घेऊन गेलो आणि यांचा एक सीन चालला होता, इंदिरा गांधी बरोबर राजभवनामध्ये बाळासाहेब बसले आहेत आणि इंदिरा गांधीशी ते चर्चा करतायत. त्या सीन विषयी मी आधी चर्चा केली होती, आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा किया था कि ऐसा है वैसा है. लेकिन जब उद्धव जी आए और मैं भी आया तो पूरा लाइट बीट लगाकर हमारे सुदीप दादा चटर्जी सब, और इंदिरा जी बैठी थी, बिल्कुल इंदिरा जी थी. और बाद में हम लोग जाके बैठे बाहर देख रहे थे उधर,
तो बाला साहब ठाकरे जी आ गए, शाल बिल लेके बैठे और तो स्टाइल है ऐसा ऐसा जो है सब वो स्टाइल इनका। तो वो दो जिन्हें देखा और मेरे तरफ देखा और हंसने लगे। ये हुआ है बार बार, और मुझे बोला कि संजय अगर हम लोग यहाँ बार बार आएंगे और हमारे वजह से एक क्रू डिस्टर्ब हो जाएगा, हमको यहाँ कम आना चाहिए। मला असं वाटतं नवाजींकडून ती खरं तर तो कोर्ट वाला जो सीन है, जो कोर्ट का सीन है, वो निभाते वक्त बहुत ही चैलेंजिंग रहा होगा, क्योंकि बाला साहेब ठाकरे के जीवन का एक अहम हिस्सा है वो सीन। तो वो करते वक्त का एक्सपीरियंस किस तरह से शेयर करें? आप देखिएगा उसको फिल्म में वो बहुत ही अच्छे से पिक्चराइज भी किया और बहुत अच्छे से उसके कोर्ट के सीक्वेंस को, आई थिंक कोर्ट का जो सीक्वेंस है वो बहुत ही हाईलाइट सीन है पूरी फिल्म का। तो और बहुत ही उसको जिस तरीके से लिखा गया है उसको बहुत ही डिवाइड करके, मतलब कुछ पोर्शन ये वो, मैं खैर पूरा नहीं बताऊंगा नहीं तो मजा चला जाएगा उसको। और बहुत ही ब्यूटीफुली उसको डिजाइन किया है कोर्ट के सीक्वेंस को। फिल्म करते वक्त ठाकरे परिवार से किस तरह से मुलाकात, जैसे कि उद्धव जी के साथ भी मुलाकात हुई, और किस किस से मिले थे आप फिल्म के दौरान? मैं घर पे लेके गए थे सर मुझे, वहाँ पे भी मैं बाला साहब के रूम में भी गया था, वहाँ बैठा थोड़ी देर के लिए उनके रूम में, और थोड़ा सा फील के लेवल पे होता है कि फील के लेवल क्या फील कर सकते थे वहाँ पे वो। तो वहीं वही पाया कि वो बहुत ही डेफिनेटली आर्टिस्टिक नेचर के इंसान थे। उनके कलर्स वॉल के, उनका फर्नीचर्स, ये सारी उनकी अलमीरा जो जो चीज़ें थी, उनकी प्रॉपर्टी जो छोटी छोटी प्रॉप्स थी उनकी, बहुत ही आर्टिस्टिक थी। तो उससे पता चलता है वो कहीं से भी लग ही नहीं रहा था कि किसी एक मतलब लग रहा था कि एक आर्टिस्ट का ही रूम ऐसा हो सकता है। तो वो देख के मुझे बड़ा सुकून सा महसूस हुआ था, वो पूरा कलर्स और वो पूरा जो अरेंजमेंट था पूरे रूम का उनके, और पूरा बहुत ही मतलब सबने वो दिया, हिम्मत दी कि भाई आप कर रहे हैं, मतलब बहुत बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी का काम था। तो बट मैं नर्वसनेस थी उस वक्त मेरे साथ कि कैसे हो पाएगा क्या हो। हॉर्निमन सर्कल में हम शूटिंग कर रहे थे, एक सीन आहे, बाळासाहेब चालत जातात फिफ्टेस मधून आणि मी तेवढ्यात पोहोचलो, संध्याकाळी ट्राम मधून वगैरे येतात, मी पोहोचलो आणि मी कसं बघत बसलो आणि मी ते त्यांच्या ते एक दो स्क्रीनवर मी देख रहा था, बोला रे क्या है। आता जर बाळासाहेब असते तर मला जणी जोड्याने मारलं असतं, म्हटलं का, अरे बाळासाहेब कधी झोळी घेऊन नाही फिरले ना, यांच्या खांद्याला एक झोळी होती। हा तुम्ही झोळी नाही, बाळासाहेबांनी झोळीवाल्यांवरती काय हल्ला केलाय। एक ते विशिष्ट शब्द वापरायचे एका राजकीय पक्षाचं नाव घेऊन, आणि झोळीवाल्यांसारखं राहू नका, भिकारड्यासारखं राहायचं नाही। ते त्यांचं लाईफस्टाईल म्हणजे फार टकाटक एकदम, त्यांचं हे असं कधी असं नाही होणार। त्यांच्या रूम मध्ये आपण कधी गेला, उनके पास दर दिन 20-25 न्यूज़पेपर आते थे, लेकिन ऐसा वो थप्पी लगा के रखते थे ऐसे, एक भी पेपर यहाँ से वहां हो गया तो समझ लो पूरा घर में खलबली मच जाएगी। खरं तर सिनेमा सुरू झाला तेव्हापासून मग सेन्सॉरचा वाद आणि या सगळ्या गोष्टी येतच होत्या, ते वाद होणार, शेवटपर्यंत होईल तो वाद। आणि त्यामुळे राजकारण आणि या सगळ्या गोष्टीचं देखील मिश्रण यामध्ये दिसून आलं। त्यामुळे मग सध्याचा जो प्रीमियरचा जो वाद झालेला आहे, पानसे गेले आणि त्या गोष्टी, त्यानंतर मग भाजप आणि युती या सगळ्या गोष्टी समोर, तर त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? काही नाही, कुठलाही वाद मुळात प्रीमियर अद्याप झालेलाच नाही, चुकीच्या वाद नाहीत, प्रीमियर वगैरे काही नाही, कोणी गेलं वगैरे नाही, सगळे जिकडल्या तिकडे असतात। ही ठाकरेंची फिल्म आहे आणि ठाकरे म्हटलं की वाद होणार। बाळासाहेबांचं फार एक अजरामर वाक्य आहे, जेव्हा आम्ही त्यांना एखादी गोष्ट विचारतो, काय झालं बाळासाहेब, हे बघा हे सगळं असं असं झालेलं आहे, आता काय करावं, हे आपण काय ना, ठाकरे इज न्यूज, अरे ठाकरे नसेल तर सगळं आळणी होईल। मी नेहमी म्हणतो की आजही जेव्हा काही होतं मोठी घटना, तब लोग कहते की आज बाळासाहेब ठाकरे हवे होते। हा बाळासाहेबांचा विजय असला तरी आमच्या सगळ्यांचा पराभव आहे। लोक आजही म्हणतात ठाकरे पाहिजे, आत्ता ठाकरे पाहिजे होते, याचा अर्थ इतर सगळे नेते हे कुचकामी आहेत। लोकांना आजही ठाकरेंची आठवण येते, म्हणून ते बाळासाहेब ठाकरे।
तेच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ठाकरेंविषयीचा जो आदर आहे आणि खरं तर त्याच प्रेमापोटी ठाकरे हा सिनेमा बघायला ते जातात, गर्दी करतात. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा नवाजुद्दीन, आपको भी इस फिल्म के लिए. आणि संजयजी आमच्याशी दिलखुलास बोललात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तेव्हा आता ठाकरे सिनेमा हा रिलीज झालेला आहे आणि खरं तर प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया येतील याकडेच आता लक्ष लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह मी प्रेरणा जंगम, साम टीव्ही मुंबई.